नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्यांची TRTसाठी निवड झालेली आहे, प्रशिक्षण चालू आहे, ज्यांचं 16 डिसेंबरपासून प्रशिक्षण चालू आहे, तर त्यांच्यासाठी काही सूचना आहेत. ज्या की TRTने परिपत्रक काढून ज्या क्लासवाल्या म्हणजे ज्या प्रशिक्षण संस्था आहेत त्यांच्यासाठी ज्या काढलेल्या आहेत, ते तुमच्यासाठी जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला इथे हायलाईट करून किंवा मार्क करून सांगणार आहे. तर तुम्हाला तिथं जे प्रशिक्षण दिलं जाणार आहे, तर त्या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला प्रत्येकी 2-2 संच, म्हणजे जसं की टी-शर्ट्स म्हणा, पॅन्ट म्हणा, त्याच्यानंतर ट्रॅक सूट आलं त्याच्यात आणि शूज आले, तर ते तुम्हाला दिले जाणार आहे. त्याच्यात कलर पण त्यांनी सांगितलेलं आहे की ग्रे, नेव्ही ब्लू, ऑरेंज, येलो, ब्लॅक असा एक कलर पाहिजे. आणि तो जे टी-शर्ट असेल त्याच्या पाठीमागे किंवा समोरून जी प्रिंट राहील ती आदिवासी विकास विभाग आणि TRT यांचे नावे राहील, त्यांचा लोगो राहील. आणि जे कापड आहे ते हनीकॉम फॅब्रिक, म्हणजे चांगल्या स्पोर्ट क्वालिटीचं कापड पाहिजेल आहे. तसेच पॅन्ट आहे, पॅन्टीमध्ये जी मुलींसाठी पॅन्ट आहे ती फुल पॅन्ट राहील जे ग्राउंडची तयारी करताना, आणि मुलांसाठी हाफ पॅन्ट राहणार आहे. तसेच जे ट्रॅकसूट भेटणार आहे त्याच्यात पण कलर जो सांगितला मगाशी, ग्रे, ब्लॅक, नेव्ही ब्लू आहे बरे, यापैकी एक कलर राहणार आहे. आणि ट्रॅकसूटचं जे कापड आहे ते पॉली फॅब्रिक प्रकारातलं असावे, म्हणजे त्यांनी असं सूचना केलेलं आहे प्रशिक्षण संस्थेला. त्याच्यावर पण लोगो राहणार आहे, आदिवासी विकास विभागाचा, महाराष्ट्र शासन वगैरे असं काहीतरी नाव राहील. त्याच्यात जे बूट आहेत ते उत्कृष्ट आणि टिकाऊ पॅचिंग प्रकारातले, म्हणजे एकदम स्पोर्ट्स शूज पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पळताना त्रास नाही होणार आणि दुखापत पण होणार नाही. सीन पेन किंवा पाय मोचवणे याच्यासारखी दुखापत व्हायला नाही पाहिजे, त्यानुसार बूट पण व्यवस्थित पाहिजे, यासाठी त्यांनी सूचना केलेल्या आहेत. तसेच तुमचे जे पैसे अकाउंटवर पडतील ते तुमची जी बायोमेट्रिक हजेरी आहे इथं त्यांनी दिलेलं आहे. बायोमेट्रिक हजेरी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणात उपस्थितीपत्रक, CCTV फुटेज दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील. आणि बायोमेट्रिक उपस्थित अहवालानुसारच थेट लाभ, म्हणजे DBT, जशी तुम्हाला जी वसतिगृहासाठी DBT पडते डायरेक्ट अकाउंटवर, जो तुम्ही अकाउंट नंबर दिले आहे, आणि अकाउंट नंबर काहींना अपडेट पण करायला लावलेला आहे की ज्याचा चुकला होता किंवा ज्यांचं पोस्टाचं खातं आहे ते पण चालणार नाही, तर त्यांच्यासाठी नवीन अकाउंट नंबर देण्यासाठी त्यांनी लिंक ओपन केलेली आहे. तुम्ही तिथेच जा, तुमचं नवीन बँक अकाउंट चेंज करायचं असेल तर चेंज करू शकता. जर तेच ठेवायचं असेल तर काही प्रॉब्लेम नाही. तिथे तुमची पासबुकची फोटो काढून तो 100 KB आत पाहिजे असा फोटोची PDF तुम्हाला अपलोड करायची आहे आणि अपडेट म्हणायचं आहे तिथं, तर प्रत्येकाने हे करा. तसंच तुमची जो तुम्ही अपडेट कराल त्याच्यावर बँक खात्यावर तुमची जी रक्कम आहे ती वर्ग केली जाणार आहे. आणि तसेच जी ती तुमची बॅच आहे जी सध्या तयार केलेली आहे प्रशिक्षण वर्गाची, तर किती 50ची बॅच, 50 विद्यार्थ्यांची बॅच केलेली आहे. तर आय होप तुम्हाला ज्या काही सूचना आहेत, बाकी सूचना आहेत पण त्या प्रशिक्षण संस्थांसाठी आहेत. ज्या विद्यार्थ्यांच्या माहितीच्या होत्या त्या मी तुम्हाला सर्व इथं सांगितलेल्या आहेत. जर तुम्हाला माहिती हवी असेल अजून काही, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता, नक्कीच तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अपडेट्स या तुम्हाला